विश्वाला शांतीचा मार्ग देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आपण 1355वे पुष्प गुंफत आहोत. आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या मनीषाताई अशोक कांबळे आहेत. ताई भारतीय बौद्ध महासभा शिरूर तालुका महिला कार्यकारिणी अध्यक्ष आहेत. तालुका शिरूर आणि जिल्हा पुणे येथून आपल्याशी संवाद साधणार आहेत. आजचा विषय आहे संत नामदेव, भक्तीतून सामाजिक एकात्मता. तसेच आपले आयोजक ग्रुप आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर पुणे, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, तसेच द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे. आजच्या विषयामध्ये संत नामदेव हे महाराष्ट्रातील महान संत आणि वारकरी संप्रदायातील प्रमुख असे संत होते, ज्यांनी आपल्या अभंग आणि भक्तीच्या माध्यमातून समाजात समानता, बंधुभाव, प्रेम आणि एकात्मता निर्माण केली. आणि मी आदरणीय मनीषाताईंना विनंती करते की त्यांनी विषयाला सुरुवात करावी. आदरणीय मनीषाताई. सर्व संतांच्या आणि महापुरुषांच्या आचारांना विचारांना या ठिकाणी प्रथम अभिवादन करते. खरं तर या देशामध्ये जी वर्णवर्चस्ववादी राज्य होतं, याला सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी विरोध केला असेल ते म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध. त्यांनी ही विषमता नाकारली आणि समता, समानता, बंधुता आणि न्याय ही 4 मूल्य तत्व रुजवली. तथागतांनी माणसाला केंद्रस्थानी मांडलं आणि दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला. मानवांच्या कल्याणासाठी धम्म दिला आणि आपलं संपूर्ण जीवन हे मानवमुक्तीसाठी व्यतीत केलं. त्यानंतर मध्ययुगीन कालामध्ये ही समता, समानता, बंधुता आणि न्याय जोपासण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते या देशातल्या वारकरी संप्रदाय आणि संतांनी. त्यानंतर आधुनिक काळामध्ये मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सर्व महापुरुषांवरती सुद्धा बुद्धांचा, समतावादी विचारांचा आणि वारकरी संप्रदाय आणि संतांचा खूप मोठा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. कारण शिवरायांनी हाच समतेचा विचार घेऊन रयतेचं म्हणजेच स्वराज्य निर्माण केलं. दर्जाची आणि संधीची समानता दिली. गरीब, कष्टकरी, शेतकरी यांच्या व्यथा आणि वेदना जाणल्या. स्वराज्यामध्ये कुठलाही जाती धर्म हा मानला जात नव्हता. आणि म्हणूनच पुढं महात्मा फुले यांनी हाच संतांचा विचार आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांचा आदर्श घेऊन पुढं कार्य केलं. स्त्रियांवरच्या जाचक रूढी आणि परंपरा नाकारल्या, जातीभेदाला विरोध केला आणि समतेसाठी आग्रह धरला. अज्ञान, अंधश्रद्धा आणि कर्मकांडातून जनमानसांना बाहेर पडावं यासाठी कार्य केलं. सर्वांसाठी सत्यशोधक धर्माची स्थापना केली. म्हणजे जसा बुद्धांनी मानव कल्याणासाठी धम्म दिला, संतांनी ज्याप्रमाणे समतेचा विचार दिला, त्याचप्रमाणे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज निर्माण केला आणि हा समतेचा रथ पुढे नेला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांच्या विचारांचा आणि संतांच्या विचारांचा, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा, महात्मा फुले यांच्या विचारांचा, या सर्वच संतांच्या आणि महापुरुषांच्या विचारांना भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करून तुम्हाला आणि मला कायद्याच्या रूपाने समता, समानता, बंधुता आणि न्याय ही 4 मूल्य तत्व मिळवून दिली. सगळेच अधिकार
सगळेच अधिकार आपल्याला मिळवून दिले. आणि खऱ्या अर्थानं संतांच्या समतेच्या विचारांना सुद्धा कायद्याच्या रूपानं न्याय बाबासाहेबांनी मिळवून दिला. आणि मग या वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्माचे संस्थापक कोण आहेत, तर त्यामध्ये संत नामदेव यांचं कार्य आणि नाव आपल्या समोर येतं. संत नामदेवांच्या आधी सुद्धा वारकरी संप्रदाय होता, पण मुख्यतः कोणाचं नाव समोर येत नाही. संत नामदेव यांनी संत परंपरा आणि भागवत धर्माची स्थापना केली. त्या काळात मध्ययुगीन काळात सुद्धा वर्णवर्चस्ववाद, जातीयता, भेदभाव, अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड यामध्ये सर्वसामान्य माणूस अडकून पडलेला होता. आणि म्हणून अन्याय, अत्याचार याचं स्तोम सगळीकडे माजलेलं होतं. सामान्य माणूस दुःखी आणि कष्टी होता. इथल्या वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेनं धर्मग्रंथांचा आधार घेऊन सामान्य माणसांना अतोनात छळ करून सोडलं होतं. तो काळ होता 12व्या शतकातला. संत नामदेवांनी भक्ती रूपाने एक चळवळ उभी केली. त्याचं प्रतीक म्हणजेच पंढरीचा पांडुरंग हा होता. समतेचं प्रतीक असलेला पंढरीचा पांडुरंग, जिथं कसलाच भेदभाव नाही, जी कुठलीच तिथं जात धर्म असा भेदभाव नाही, स्त्री पुरुष, अबाल वृद्ध, गरीब श्रीमंत, कष्टकरी शेतकरी, प्रत्येक शोषित पीडित वंचिताला आपला आधारस्तंभ म्हणून वाटणारा पंढरीचा पांडुरंग म्हणजेच विठ्ठल. आणि मग आपल्या व्यथा आणि वेदना कोणाला सांगायच्या, तर विठ्ठलाला सांगून ही भक्तीची चळवळ, ही संत परंपरा पुढे नेत होती. बघा, विठ्ठलाचा वेगळेपण काय आहे. का प्रत्येकाला, लहान थोरांना, तुम्हाला आणि मला हा पंढरीचा पांडुरंग आपलासा वाटतो. बघा, आपल्याकडे इतर जे देवी देवता आहेत, कोणाला 4 हात आहेत, कोणाला अजून आहेत, कोणाला त्याहून जास्त आहेत, आणि प्रत्येकाच्या हातात काही ना काही शस्त्र आहे. पण विठ्ठलाच्या हातात कुठलंच शस्त्र नाही. म्हणजे विठ्ठल हे शांतीचं आणि समतेचं प्रतीक आहे, अहिंसेचा देव आहे. आणि दुसरं म्हणजे तो कमरेवर हात ठेवून उभा आहे आणि लोकांना सांगत आहे की खूप अवघड नाही हा भक्तीचा सागर. कारण आधी ते सांगत होते की धर्म ही सोपी गोष्ट नाही, आणि म्हणजेच तुम्ही धर्मापासून दूर राहा, कारण धर्म ही सोपी गोष्ट नाही. पण विठ्ठल सांगतो की खूप अवघड नाही हा भक्तीचा सागर, माझ्या कमरे इतकाच आहे हा भक्तीचा सागर, तुम्ही सगळेजण माझ्यासोबत या. आणि म्हणूनच विठ्ठल तुम्हाला आणि मला आपलासा वाटतो. आणि म्हणूनच संत नामदेव म्हणतात, एक आमचा विठ्ठल प्रचंड, इतर देवांचे न पाहू तोंड. म्हणजे आमचा विठ्ठलच आमच्यासाठी खूप आहे, आम्हाला इतर देवांचे तोंड पाहायची गरज नाही. आणि म्हणूनच हे संत नामदेव महाराज सांगायचं धाडस करतात. संत नामदेवांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 ला कुठं झाला, तर याविषयी 2 मत आहेत. काही लोक म्हणतात पूर्वीच्या परभणी, आत्ताच्या हिंगोली जिल्ह्यात नरशी नामदेव या गावी त्यांचा जन्म झाला. व्यवसाय शिंपी, त्यामुळेच ते म्हणतात की शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, परिजीव गुंतला सदाशिवी. कारण शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, या माझ्या व्यवसायात माझं लक्ष नाही, कारण माझा जीव सगळा सदाशिव म्हणजे विठ्ठलामध्ये गुंतलेला आहे. दिवसा माझी शिवी, रात्री माझी शिवी, अरानुक नाही जीवी मज.
म्हणजेच रात्रंदिवस माझं हे शिवणाचं काम चालू आहे आणि म्हणून मला आराम म्हणजेच आराम अजिबात नाहीये. नामा म्हणे शिवी विठोबाच्या अंगी, तेने झालो जगी धन्य धन्य. मी शिंपी आहे, पण काही साधा सुद्धा शिंपी नाहीये, कारण मी विठोबाचे कपडे शिवतो आणि म्हणून मी जगी धन्य धन्य झालोय, हे संत नामदेव महाराज सांगतात. पत्नीचं नाव राजाई. त्यांना एक मुलगी होती आणि 4 मुलं होती. त्यांचं नाव नारायण, गोविंद, महादेव आणि विठ्ठल. ही 4 मुलं त्यांना होती. आता त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चमत्कार सांगितले जातात, पण ते वास्तव नाहीयेत. त्याला आपण वेगळ्या अर्थानं पाहूया. पहिली कथा आहे की संत नामदेवाच्या हातानं देव जेवला. विठ्ठल स्वतः नामदेवांचा हात पाहून जेवला. म्हणजेच एक एक दिवस आईनं देवाला नैवेद्य दिला आणि रोज वडील जात असतील नैवेद्य घेऊन, पण त्या दिवशी नामदेवांना आईने नैवेद्य दिला आणि नामदेवाला वाटलं की देव जेवत असेल, पण देव काही जेवला नाही. आणि नाही जेवल्यावर ते म्हणतात, अरे जेव ना बाबा, मला माझी आई ओरडल. आणि म्हणून जेव ना लवकर, मला जायचं आहे, मला उशीर होते, मला घरी जायचंय. आणि तरी जेवत नाहीये देव. मग मात्र ते रागावले आणि म्हणाले की जेव नाही तर मारीन मी तुला आता. लहानच नामदेव महाराज आहेत आणि एक बालमन की जेवतो का नाही आता, नाही तर मग मारतो तुला. पण तरी काय देव जेवला नाही. आणि म्हणूनच या गोष्टीचा अर्थ काय आहे, तर काय सांगितलं जातं, तर स्वतः नामदेव महाराजांनी यावर एक अभंग लिहिलेला आहे की पाषाणाचा देव बोले की ना कधी, हरिभवी व्याधी केवी घडी. म्हणजे दगडाचा देव हा कधीच बोलत नाही आणि दुसऱ्याच्या दुःखाचं निवारण करू शकत नाही. ही गोष्ट मुळीच शक्य नाही. दगडाची मूर्ती मानिला ईश्वर, परित साचार देव भिन्न. म्हणजे देव हा दगडाच्या मूर्तीत नाही. दगडाचा देव इच्छा पुरवितो, तो इच्छा पुरवतो, तरी का भंगतो आघाताने. देव जर दुसऱ्याला पावतो तर त्याच्यावर प्रहार केल्यानंतर, हातोडा घातल्यानंतर तो तुटतो का? पाषाण देवाची करीती जे भक्ती, सर्वस्वा मुक्ती मूढपणे. प्रस्ताराचा देव बोलत भक्ताचे, म्हणजे दगडाचा देव भक्तांना बोलतोय. सांगते ऐकते मूर्ख दोघे. सांगणारा आणि ऐकणारा दोघही मूर्ख आहेत. आणि असं कधीच होऊ शकत नाहीये, हे संत नामदेव महाराज यातून सांगतात. आणि हे त्यांना कधी समजलं, तर द्वादशीच्या गावात झाला उपदेश. हे मला कधी समजलं, तर मला द्वादशीला बाराशिव या गावामध्ये मला उपदेश झाला. आणि ते म्हणतात, देवाविन ओस स्थान नाही. तिथं मला साक्षात्कार झाला. त्यामध्ये माझ्या लक्षात आलं की देवाविन ओस अशी सृष्टीमध्ये जागाच नाहीये. सगळीकडे देव आहे. तो तो देव नाम्या हृदयी दाखवला. तो कुठं दाखवला मला, तर माझ्याच हृदयामध्ये दाखवला. कुणी दाखवला, तर खेचराने केला उपकारो. विसोबा खेचर या माझ्या गुरुनं मला हा सिद्धांत सांगितला आणि म्हणूनच दगडाचा देव जेवला. ही कथा फक्त काल्पनिक आहे, ती फक्त कीर्तनातच सांगण्यापुरती ठीक आहे. पण यातून नामदेवांची विठ्ठल भक्ती आणि स्नेह अंतःकरणातून, वात्सल्यातून प्रकट होताना दिसतो. आणि देऊळ फिरवलं ही सुद्धा कथा आहे, ती आपण सांगितली जाते. नामदेवांच्या आयुष्यामध्ये तीही स्वतः नामदेव महाराजांनी सांगितली आहे.
आणि ती हिंदी अभंगामध्ये सांगितलेली आहे, मराठीत नाही. संत नामदेव महाराज म्हणतात की हीन दिन जात मेरी पंढरी के राया, हीन दिन जात मेरी पंढरी के राया, ऐसा नामा दर्जे तुमने काय को बनाया, ताल बिना लेकर नामा राहुल में गाया, ताल बिना लेकर राहुल में गाया, पूजा करते ब्राह्मणों ने उन्हें बाहेर ढकाया. मी टाळ विना घेऊन मंदिरात गायला लागलो, पण मला पूजा करणाऱ्या ब्राह्मणांनी बाहेर ढकलून दिलं. आणि म्हणून मी देवल के पीछे नामा अल्लख पुकारे. आणि मग मी काय केलं तर मंदिराच्या पाठीमागे जाऊन परमेश्वराला मोठ्याने हाक मारली. देवल के पीछे जाके नामा अल्लख पुकारे, जिधर जिधर नामा उधर देऊल फिरे. आणि जिकडं जिकडं नामदेव महाराज जातात तिकडं तिकडं देऊळ पण फिरते. नाना वर्ण गवा उनका एक वर्ण दूध. अरे गाई वेगवेगळ्या रंगाच्या असल्या तरी पण त्यांचं दूध हे एकाच रंगाचं असतं ना. आणि म्हणून नाना वर्ण गवा उनका एक वर्ण दूध. तुम कहा के ब्राह्मण हम कहा के शूद्र. अरे तुम्ही कसले आले ब्राह्मण आणि आम्ही कसे शूद्र, आपण तर सगळे सारखेच आहोत. आणि आम्ही कशाने शूद्र. मन मन मेरी सुई तनो मेरा धागा. माझं मनच सुई आहे आणि माझं शरीरच धागा आहे. खेचर जी के चरण पर नामा सिरती लागा. आणि खेचरांच्या चरणावर लागून मला हा साक्षात्कार झालेला आहे. आणि म्हणून हा मंदिर फिरवल्याचा जो चमत्कार सांगितला जातो तो असा की नामदेवांना मंदिरातून हाकलून देण्यात आलं आणि नामदेव जिकडं जिकडं दिसल तिकडं तिकडं गेले, उठून गेले आणि लोक त्यांच्या मागे गेले. आणि हा जो लोकांचा जनसमुदाय आहे तो लोकांच्या जनसमुदाय हा नामदेव महाराजांच्या मागे गेल्यामुळं देऊळच जणू काय त्यांच्या मागे फिरते. आणि म्हणूनच एवढा संप्रदाय हे संत नामदेव महाराज उभा करू शकले. आणि त्या अर्थानं हा देऊळ फिरवल्याचा चमत्कार आपण घेऊ शकतो. त्यानंतर नरशीचे जे दामाशेट्टी आहेत ते आपला व्यवसाय चालावा, पोटा पाण्याचा प्रश्न मिटावा आणि आपला व्यवसाय तिथं चांगला चालन म्हणून पंढरपूरला गेले आणि मंदिराच्या मागे त्यांनी घर केलं. आणि त्यानिमित्तानं विठ्ठल आणि वारकरी यांचं नामदेवांना लहानपणीच रोज दर्शन होत होते. त्यांचे संस्कार नामदेवांवर होत होते. त्यामुळे नामदेव महाराज विठ्ठल भक्तीला पक्के चिकटले. त्यांच्या कुटुंबियांना वाटायचं की एकदा का माणूस भक्तीला चिकटला की मग त्यांचं काही खरं नसतं, त्यांच्याकडं दुर्लक्ष होतं. आणि म्हणूनच नामदेवांची बायको याविषयी विठ्ठलाला भांडते आणि म्हणते की रखुमाईला सांगते की अहो रखुमाई, विठोबाशी सांगा भरताराशी माझ्या का हो वेडे केले, माझ्या नवऱ्याला त्यांनी का हो पागल केलं. वस्त्र पास्त्र नाही, खाया जेवायचं म्हणजेच ना आमच्याकडं कपडे आहेत, ना आम्हाला जेवायला आहे, ना खायला प्यायला आहे, पण हा नाचे अहर्निशी निर्लज्ज अशी आणि हा सारखा टाळ विना घेऊन नाचत असतो. आणि म्हणून आम्ही 14 मनुष्य, आमच्या कुटुंबामध्ये 14 मनुष्य आहेत संत जनाबाई धरून. आणि आमच्या घरी खायला काय नाहीये, आम्ही दारोदारी हिंडतोय अन्नासाठी, आम्हाला भीक मागावी लागते. बरा मार्ग तुम्ही उंजनी सांगा. रखुमाई, तुम्ही तुमच्या नवऱ्याला नीट समजावून सांगा, नाहीतर नामयाची राजा बरी नव्हे. आणि मी जर सांगते तसं झालं नाही तर मी काही बरी बाई नाही, मी खूप वाईट बाई आहे. आणि एवढं तुम्ही देवाला जाऊन सांगा आणि माझा नवरा मला परत करा. अशा प्रकारचं आई पण त्यांच्या असाच आक्रोश करायची. नामदेवांनी सगळ्या कुटुंबाला हळूहळू सांगितलं आणि सगळं कुटुंब अध्यात्माकडे आणि कवितेकडे वळवलं.
असं म्हटलं जातं की त्यांच्या घरातल्या दासीसह सगळेच कविता करत होते. सगळ्यांनी अभंग लिहिलेले आहेत. आणि म्हणूनच 1291 मध्ये संत ज्ञानेश्वर आणि नामदेव यांची भेट झाली. तेव्हा नामदेव यांचं वय होतं 21 वर्ष, तर ज्ञानेश्वरांचं वय होतं 20 वर्ष. आणि त्या ठिकाणी संतांचा मेळा जमलेला होता. तेव्हा संतांच्या त्या ठिकाणी ही गोष्ट लक्षात आली की नामदेव हे विठ्ठलाचे खूप लाडके होते. म्हणजे आणि म्हणूनच त्यांना भक्तीचा अहंकार झालेला होता की माझ्यासारखा भक्त कोणीच नाही. आणि म्हणून संतांनी त्यांना सांगितलं की तुम्ही कोणाला तरी आता गुरु मानलं पाहिजे. तुम्ही कोणाला तरी आता गुरु करून घ्या. पण नामदेवांना कोणी गुरु करून घ्यायला तयार नव्हतं, कारण ते शूद्र होते. त्याच्यामुळे त्यांना कोणी गुरु करून घेत नव्हतं. म्हणून नरसी नामदेव या गावामध्ये नरसी नामदेव या गावामध्ये विसोबा खेचर होते. त्यांना जाऊन ते भेटले. आणि त्या भेटीचा पण एक किस्सा सांगितला जातो की पिंडीवरती पाय ठेवून ते झोपले होते. कारण ते वयोवृद्ध होते आणि त्यांना हालचाल करायला जमत नव्हती. आणि म्हणून ते हालचाल करू शकत नव्हते. आणि म्हणून ते नामदेवांना सांगतात की आता असं कर, तूच माझा पाय उचलून खाली ठेव. आणि जसं जसं नामदेव महाराज त्यांचा पाय खाली उचलून ठेवतायत, तसं तसं त्या ठिकाणी शिवलिंग तयार होत होतं. हा चमत्कार आपण वेगळ्या अर्थाने समजून घेऊया. त्यांना एवढंच सांगायचं होतं त्यातून की देवाविण सृष्टीवर या रिकामी जागाच नाही. म्हणजे आपण जिथं जिथं पाय ठेवू तिथं तिथं देव आहे. आणि तसा तो तुमच्यातही आहे आणि माझ्यात आहे. आणि म्हणूनच हा सांगण्याचा तो प्रयत्न होता. आणि त्यांनी त्यानंतर विसोबा खेचर यांना गुरु मानलं आणि त्यांचा थोडासा अहंकार कमी झाला असं सांगण्यात येतं. मग संतांनी सांगितलं की आता तुम्ही भूतळीची सर्व तीर्थक्षेत्र पाहिली पाहिजेत. आणि म्हणूनच संत नामदेवांनी त्यांना सांगितलं की माझं सर्वाहून सुख आहे पांडुरंगी. सगळी तीर्थ मला काही पाहायची गरज नाही, कारण मला सर्वाहून सुख हे पांडुरंगाच्या चरणी आहे. आणि मग ती तीर्थयात्रा झाली आणि त्या तीर्थयात्रेला सगळे गेले. पण सर्वांच्या आग्रह खातर नामदेव महाराज त्या तीर्थयात्रेला गेले होते आणि ती तीर्थयात्रा झाली. यात्रेहून परत आल्यानंतर ज्ञानेश्वरांची समाधी त्यांनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला होता. आणि तेव्हा नामदेव महाराज हे 26 वर्षाचे होते आणि ज्ञानेश्वर महाराज हे 25 वर्षाचे होते. त्यानंतर 54 वर्ष नामदेव महाराज जगले आणि त्यांनी पूर्णपणे वारकरी संप्रदायाचं नेतृत्व केलं. या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मुस्लिम सत्ता बळकट होत होती. अंधाधुंदी सुरू होती आणि एका पाठोपाठ त्यांचे सर्व सहकाऱ्यांचं निधन झालं होतं. आणि त्यामुळं निराश होऊन नामदेव महाराज उत्तर भारतात गेले. उत्तर भारतामध्ये पंजाबमध्ये ही जी जागा आहे ती त्यांना उत्तम वाटली, जिथं भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार त्यांना करता येईल अशी जागा त्यांनी शोधली. आणि पंजाबमध्ये त्यांनी शीख धर्माचा पाया घालून दिला. गुमानी या गावी ते 20 वर्ष राहिले. आणि त्यावेळी शीख धर्म हा उदयास आलेला नव्हता. आणि म्हणूनच संत नामदेव यांचा प्रभाव हा गुरु नानक यांच्यावरती सुद्धा होता. म्हणूनच या गुरु ग्रंथामध्ये नामदेवांचे 61 पद समाविष्ट आहेत. त्या ठिकाणी त्यांची पंजाबमध्ये त्यांना भगत नामदेवजी किंवा बाबाजी असं म्हणलं जातं. त्यांची अनेक मंदिरं पण पंजाबमध्ये आहेत. महाराष्ट्राबाहेर विठ्ठलापेक्षा नामदेवांची मंदिरं जास्त आहेत. राजस्थानमध्ये नामदेवांची 700 मंदिरं आहेत. गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये
सुद्धा त्यांची खूप मंदिर आहेत. दिल्लीला नामदेवांचं खूप मोठं मंदिर आहे. इतकं मोठं कार्य त्यांचं बाहेर समजलं जातं. देशावर इतकी वर्ष इतका प्रभाव असणार अन्य कोणीही नाही, हे त्यांचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. कीर्तन हे मंदिरातून त्यांनी वाळवंटात आणलं. मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता आणि म्हणूनच नामदेव पण शूद्र होते आणि म्हणून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी प्रवेश नव्हता. त्यामुळं मी कीर्तनच वाळवंटात आणतो, कारण तुम्ही त्यांना काय मंदिरात येऊ देत नाही. त्यापेक्षा मीच त्यांच्याकडे जातो आणि त्या काळातल्या सगळ्या जाती धर्माच्या संतांचं संघटन हे नामदेवांनी केलं. आणि मग त्यामध्ये कोण कोण आहेत, तर ज्ञानदेव आहेत, चोखामेळा आहेत आणि त्यांचा संपूर्ण परिवार आहे. संत जनाबाई आहेत, गोरा कुंभार आहेत, सावता माळी आहेत, सेना नावी, नरहरी सोनार, जलधन सुतार, हे सगळे संत सगळ्या जाती धर्मांचे नामदेवांमुळे मूळ प्रवाहात आले. महाराष्ट्राच्या बाहेर जेव्हा ते भारतभर फिरले, तेव्हा त्यांनी कोणती संत मंडळी जमा केली आणि कोणी कोणी त्यांना फॉलो केलं, तर कबीर आहेत, नानक आहेत, मीरा आहेत, रोहिदास आहेत, नरसिंह मेहता, दादू दयाळ, मल्लुकदास, रामानंद, बहरोदास, जल्लो, लख्या, केशव कलंदर, तुळशीदास, म्हणजे राजस्थान, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश कुठपर्यंत हे संत आहेत, ते संत नामदेवांना गुरु मानतात. चोखोबांची पायरी, चोखोबांचे अंत्यसंस्कार त्यांनी विठ्ठल मंदिराच्या दारात केले. ज्यावेळेस चोखोबांचं निधन झालं, त्यावेळी संत नामदेव बाहेरच्या यात्रेला गेले होते. पण जेव्हा ते परत आले आणि त्यांना समजलं की चोखोबारायांचं निधन झालेलं आहे आणि बांधकाम करत असताना भिंत कोसळून किंवा असंही म्हटलं जातं की त्यांना जाणून बुजून त्या बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली गाडून मारण्यात आलं. संत नामदेवांनी तिथं जाऊन त्यांचे हाडांचे अवशेष आणले आणि विठ्ठल मंदिराच्या दारात त्यांचे अंत्यसंस्कार केले. विठ्ठल मंदिराच्या पायरीशी आज त्यांची समाधी आहे. ज्यांना आयुष्यभर मंदिरात जाऊ दिलं नाही, त्याच चोखोबारायांची पायरीजवळ समाधी त्यांनी बांधली. आणि म्हणूनच हे क्रांतिकारी काम सुद्धा त्यांनी करून दाखवलं. त्याचबरोबर मराठी आणि हिंदी भाषेतले पहिले कवी हे संत नामदेव महाराज होते आणि ते आरतीचे जनक सुद्धा होते. म्हणजे आरती ही प्रथा आधी नव्हती, ती नामदेवाने अस्तित्वात आणली आणि आरती ही सुरू झाली. ती आरती पहिली सुद्धा संत नामदेवांनी लिहिलेली आहे. सर्व हिंदी संतांच्या भाषेवर सुद्धा संत नामदेवांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव होता. कबीरांवर तर खूपच होता. कबीराने कवितेमध्ये जो समतेचा विचार दिलेला आहे, तो नामदेवांकडून घेतलेला आहे. एक काळ असा होता की ज्या काळामध्ये संपूर्ण भारत हा नामदेवांना आपला आधार समजत होता. संपूर्ण भारताचा आधार हे संत नामदेव होते. या संत नामदेव यांच्या घरी दासी म्हणून काम करणाऱ्या संत जनाबाई, ज्या अनाथ होत्या, त्यांना लहानपणी कोणीतरी त्या ठिकाणी विठ्ठल मंदिराजवळ सोडून गेलं होतं आणि त्यांच्या घरच्यांचा काही पत्ता नव्हता. अशा अनाथ असलेल्या संत जनाबाई यांना संत नामदेव हे आपल्या घरी घेऊन येतात आणि आपल्या कुटुंबातल्या सदस्यांप्रमाणे त्यांचं पालन पोषण करतात. त्यांना आधार देण्याचं काम हे संत नामदेव महाराज करतात. ज्यावेळी संत नामदेव उत्तर भारतामध्ये भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी निघाले होते,
तेव्हा इतकी जबाबदारी ही कोण घेणार? आणि म्हणून संत जनाबाई त्यावेळी पुढे आल्या. त्यांनी आपल्या खांद्यावरती विणा घेतला आणि सांगितलं की तुम्ही आता निश्चिंत होऊन जा, कारण तुम्ही येईपर्यंत मी इथली सगळी जबाबदारी पार पाडीन. आणि पहिल्या विणेकरी या संत जनाबाई होत्या. बघा, एक स्त्री विणेकरी. इथल्या वर्णव्यवस्था आणि वैदिक परंपरेने स्त्रियांना हिन लेखलं होतं. अधिकार वंचित ठेवलं होतं. कसलाच अधिकार हा स्त्रियांना नव्हता. अशा काळात म्हणजेच भगवान बुद्धानंतर जर जर स्त्रीला कोणी समानता दिली असेल ती म्हणजे या वारकरी संप्रदाय आणि संतांनी. स्त्रीला मान सन्मान आणि प्रतिष्ठा ही संत नामदेवांनी स्त्रीला मिळवून दिली. आणि म्हणून संत जनाबाई म्हणतात की डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल मी, हाती घेतला टाळ खांद्यावरती विना, आता माझ मना कोण करी. जनी म्हणी केशवा होईल तुझी वेसवा, पंढरीच्या पेठे मांडियेले पाल, मनगटावरी तेल घाला कोणी. त्या म्हणतात की आता हे बघा, मी डोईचा पदर हा कमरेला ठेवलेला आहे आणि आता मी विठ्ठलाची भक्ती करणार आहे आणि मी हातामध्ये विणा घेणार आहे आणि लोकांचं प्रबोधन करणार आहे. आणि कोणाला काय बोलायचे ते बोला, मनगटावर तेल घालून बोंबलत बसा. अशा भाषेमध्ये त्या प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देतात. संत नामदेव परत येईपर्यंत आपली जबाबदारी त्या धाडसानं पुढे नेतात आणि पार पाडतात. संत नामदेव यांचा अभंग मी या ठिकाणी एक सांगू इच्छिते की शब्दांचे सुख श्रवणाच्या द्वारे. आपण जे बोलतो ते कानाने ऐकतो आणि म्हणून शब्दांचे सुख हे श्रवणाच्या द्वारे. माझी या दातारे ऐसे केले, माझ्या दात्याने तुम्हाला हे शब्दांचे सुख आणि ऐकण्याची ताकद दिली आहे, हे संत नामदेव महाराज सांगतात. स्पर्शाचे सुख त्वचेचिनीद्वारे, माझी या दातारे ऐसे केले. स्पर्शाचे जे सुख आहे ते त्वचेच्या द्वारे आपल्याला समजते आणि म्हणून माझ्या दात्याने हे सुद्धा सुख तुम्हाला दिलेलं आहे. रूपाचे सुख नेत्राची याद्वारे, म्हणजे आपल्याला जे सुंदर सुंदर दिसतं सगळीकडे, जो निसर्ग सुंदर आहे तो कशाने दिसतोय तर आपल्या डोळ्यानं. माझी या दातारे ऐसे केले, माझ्या दात्याने तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे. आणि म्हणून गंधाचे ते सुख नाकाची याद्वारे. गंध म्हणजे सुगंध आपल्याला नाकाच्या द्वारे येतो आणि म्हणूनच माझी या दातारे ऐसे केले, माझ्या दात्याने तुम्हाला हा सुद्धा महत्वाचा अवयव दिलेला आहे. नामा म्हणे ऐसे दयाचे उपकार, तयाचे गव्हार विसरले. आपली जी 5 इंद्रिय आहेत त्याने आपण सृष्टीचा पंचतत्वाचा कसा आस्वाद घेतो, कसा अनुभव घेतो, हे संत नामदेवांनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. हाच विचार तथागत बुद्धांनी सांगितलेला आहे की आपली जी 5 इंद्रिय आहेत त्याने आपण सत्य काय आहे आणि असत्य काय आहे हे जाणून घेऊ शकतो. कानाने आपण ऐकतो म्हणजे ते सत्य आहे. स्पर्शाने त्वचेला स्पर्श केल्यानंतर ते आपल्याला जाणवतं. त्याचप्रमाणे डोळ्यांनी आपल्याला दिसतं म्हणजे ते सत्य आहे. नाकाने आपल्याला सुगंध येतो किंवा दुर्गंध येतो आणि म्हणून ते सुद्धा सत्य आहे. जिभेने आपण एखादी गोष्ट खारट आहे किंवा तुरट आहे, गोड आहे की तिखट आहे, आपल्याला समजतं हे त्याच्यावरून. खरं काय आहे आणि खोटं काय आहे आपल्याला याच इंद्रियांनी समजतं. आणि म्हणून संत नामदेव यांच्यावर
तथागत भगवान गौतम बुद्धांचा विचारांचा खूप मोठा प्रभाव आपल्याला दिसतो. संत नामदेव म्हणतात, बुद्ध अवतारी आम्ही झालो संत, वर्णावळा मात नामा म्हणे. म्हणजेच आम्ही बुद्धांच्या विचारांचे संत आहोत. आम्ही त्यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणार आहोत. आणि त्यानंतरच्या संतांच्या विचारांवरती सुद्धा आपल्याला बुद्धांच्या विचारांचा प्रभाव पाहायला मिळतो. संत तुकाराम महाराज यांनी संत नामदेव यांना गुरु मानलं आणि त्यानंतर स्वतःला स्वप्नामध्ये येऊन नामदेवाने अनुग्रह केला की नामदेवे स्वप्नामध्ये केले जागे सवय पांडुरंगा येऊन या. मला नामदेवांनी स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की पांडुरंगासोबत येऊन सांगितलं की माझं उरलेलं कार्य आता तुम्हाला पूर्ण करायचं आहे. संत नामदेव यांनी जो शतकोटी अभंगाचा प्रण घेतला होता तो पूर्ण झाला नाही आणि तो त्यांनी संत तुकारामांना पूर्ण करावा असं सांगितलं. त्यांनी सांगितलं की कवित्व करावे निमित्त वावगे. छोटे छोटे कारण असतील तरी तुम्ही कवित्व करा, जेणेकरून माझा शतकोटी अभंगाचा हा प्रण पूर्ण होईल. आणि ते असे म्हणतात की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. त्यांनी हा सुद्धा विचार दिला की जग प्रचंड अज्ञानात आहे, यातून त्यांना बाहेर काढायचं आहे असेल तर कीर्तनाचे रंगी नाचून ज्ञानदीप लाव. आणि म्हणूनच ही शिकवण संतांना त्यांनी दिली. त्यांना 80 वर्षाचं आयुष्य लाभलं. 3 जून 1350 ला त्यांचं निधन झालं. त्यांची समाधी ही विठ्ठल मंदिराच्या पायथ्याशी आहे. काही इतिहासकार असं मानतात की त्यांची समाधी ही 2 ठिकाणी आहे. एक पंजाब मध्ये गुमान या ठिकाणी आणि दुसरी विठ्ठल मंदिराच्या पायथ्याशी. तर त्यांची खरी समाधी ही विठ्ठल मंदिराच्या पायथ्याशी आहे. कारण उत्तर भारतातली यात्रा करून ज्यावेळेस संत नामदेव हे पंढरपूरला आले होते त्यावेळेस असं म्हटलं जातं की त्यांनी त्यांचे जे सहकारी होते, जे कुटुंबातले सदस्य होते, ते सगळे 14 जणांनी मिळून त्या ठिकाणी समाधी घेतली. आणि त्यांची जी गुमानमध्ये समाधी आहे ती त्यांची स्मरणार्थ त्या लोकांनी बनवलेली आहे. आणि म्हणूनच संत नामदेव हे मृत्यूसमयी पंढरपुरात आले होते. आता संत नामदेवांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे की अनैसर्गिक होता, कारण यावर बरंच मतांतर आहे. कारण त्यांच्या घरातील 14 माणसांनी त्यांची पुण्यतिथी एकाच दिवशी येते. म्हणजे घरातल्या 14 माणसांनी एकाच दिवशी जर त्या ठिकाणी समाधी घेतली होती असं सांगितलं जातं. आणि अशी एक भावना व्यक्त केली जाते की खरंच त्यांचा घात झाला होता की मृत्यू झाला होता. कारण त्यांची जी एक सून होती ती बाळंतपणासाठी माहेरी गेली होती आणि त्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर ती एक अभंग लिहिते आणि त्यामध्ये खंत व्यक्त करते की मी एवढी अभागी कशी, कारण मी बाळंतपणाला गेले आणि हे सगळे तिकडे गायब झाले. मला यांनी सांगितलं सुद्धा नाही की समाधी घ्यायची आणि म्हणून मी यातून कशी उरले. आणि म्हणूनच अशा प्रकारची खंत ही त्या व्यक्त करतात आणि म्हणूनच अशी ती शंका व्यक्त केली जाते. असं हा संशोधनाचा विषय आहे आणि मी या ठिकाणी मला वाटतं इथंच थांबते. नमो बुद्धाय. जय भारत. जय संविधान समता.